नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर. तर मित्रांनो, आज आपण लाईट बिल या विषयावरती एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहोत. तर यामध्ये महावितरणद्वारे एक महत्त्वाचा अपडेट या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तर ते अपडेट काय आहे ते या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर जाणून घेऊया नेमकं या ठिकाणी अपडेट काय दिलेलं आहे. तर मित्रांनो, यात तुम्हाला कोणाचेही लाईट बिल या ठिकाणी पाहता येणार नाही. जर तुम्हाला तुमचे लाईट बिल पाहायचे असेल तर तुम्हाला एकाने लॉग इन करूनच तुम्हाला त्याचे बिल या ठिकाणी म्हणजे लाईट बिल हे दिसणार आहे. तर जाणून घ्या संपूर्ण या ठिकाणी अपडेट्स काय आहे. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कॉर्प लिमिटेड म्हणजेच महाडिस्कॉम.in या वेबसाईटवरती यायचं आहे. याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी मिळून जाईल. तर त्याच्यावरती या ठिकाणी वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल. तर यामध्ये तुम्हाला कंझ्युमर पोर्टलवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, कंझ्युमर पोर्टलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली या ठिकाणी स्क्रोल करायचे आहे. स्क्रोल केल्याबरोबरच खाली तुम्हाला अप्लाय फॉर गो ग्रीन अशा प्रकारे दिसेल तर तुम्हाला राईट साईडला क्लिक करायचे. तर त्यानंतर तुम्हाला जोपर्यंत यू अँड पे बिल्स ऑनलाईन अशा प्रकारचं ऑप्शन दिसत नाही तोपर्यंत तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात मोठं अपडेट या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, ऑनलाईन रजिस्टर्ड कंझ्युमर कॅन व्ह्यू बिल ॲज पर सिक्युरिटी गाईडलाईन्स म्हणजेच ऑनलाईन रजिस्टर कंझ्युमरच या ठिकाणी बिल पाहणार आहेत. तर याच्या अगोदर तुम्हाला कुठेही कोणाचंही या ठिकाणी तुम्हाला ग्राहक क्रमांक टाकून आणि कॅप्चा टाकून तुम्ही कोणाचंही या ठिकाणाहून बिल पाहू शकत होतात. परंतु आता तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला बिल पाहायला मिळणार नाही. तर इथे काय दिलंय, तर टू यू और डाउनलोड द बिल PDF युजर हॅज टू लॉग इन फॉर लॉग इन क्लिक हिअर. म्हणजे तुम्हाला जर PDF मध्ये तुमचं बिल हे पाहिजे असेल तर तुम्हाला या ठिकाणी लॉग इनच करावं लागेल. तरच तुम्हाला इथून तुम्ही तुमचं बिल हे डाउनलोड करू शकता. तर यू हॅव नॉट रजिस्टर्ड प्लीज क्लिक टू युअर रजिस्ट्रेशन. जर तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन तुमचं नसेल तर तुम्ही इथून रजिस्ट्रेशन करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर इथून तुम्ही क्लिक हिअरवरती क्लिक करून तुम्ही इथून रजिस्ट्रेशन करू शकता. तर रजिस्ट्रेशन कसे करायचे ते आता जाणून घेऊया. तुम्हाला नोंदणी करण्यासाठी तुम्हाला तुमचा या ठिकाणी ग्राहक क्रमांक या ठिकाणी सर्वप्रथम टाकून घ्यायचा आहे. ग्राहक क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर तिथे टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली ईमेल हा पर्याय दिसेल. तर या ठिकाणी तुम्हाला ईमेल टाकून OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ईमेलवर OTP येईल. तो OTP या ठिकाणी तुम्हाला तो फिल करायचा आहे. तर OTP टाकल्यानंतर तुम्हाला खाली सभासत्वाची माहिती अशा प्रकारे दिसेल. म्हणजे तुम्हाला इथं युजर नेम हा तयार करायचा आहे. तुम्हाला तुमच्या नाव टाकून कसंही तुम्ही ते ईमेल तुमचा युजर नेम हा तयार करू शकता. त्यानंतर तुम्हाला परवली शब्द म्हणजे या ठिकाणी तुम्हाला त्याचा पासवर्ड हा तयार करायचा आहे. तर पासवर्डमध्ये किमान शब्द 8 असणे गरजेचं आहे. त्यानंतर कमाल 20. तर त्यामध्ये वर्ज लांब इंग्लिश मूळाक्षरांचा किमान एक लोअर अक्षर, एक अपर अक्षर, एक संख्या व एक विशेष अक्षर असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही ABC@ 1 2 3 अशा प्रकारे सिक्वेन्सने पासवर्ड तयार करू शकता. तर त्यानंतर तोच पासवर्ड इथे खाली टाकायचा आहे. खाली टाकल्यानंतर नोंद करावरती क्लिक करायचे. तर नोंद करावरती क्लिक केल्यानंतर बरोबर तुमच्या या ठिकाणी नोंदणी होऊन जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही इथून नोंदणी करू शकता. तर तुमचा युजर नेम आणि पासवर्ड तयार झाल्यानंतर तुम्हाला टू यू और डाउनलोड द फिल PDF युजर हॅज टू लॉग इन फॉर लॉग इन याच्यावरती म्हणजे ते तुम्हाला क्लिक केअरवरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर प्रवेश नाम परवली शब्द अशा प्रकारे दिसेल. तर तिथे तुम्ही तुमचा युजर नेम आणि पासवर्ड टाकून घ्या. पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला खाली तो जो ठिकाणी कॅप्चा दिलेला आहे तो आहे तसा इथून तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये व्यवस्थित भरून प्रवेशवरती क्लिक करा. प्रवेशवरती क्लिक केल्याबरोबरच इथून तुम्हाला एक तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल. तो OTP इथे टाकायचा आहे. तर OTP तुम्ही टाकून घ्या.
OTP टाकल्यानंतर तुम्हाला व्हॅलिड OTPवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, व्हॅलिड OTPवरती क्लिक केल्याबरोबर तुम्हाला इथे तुमचं अकाउंट हे लॉग इन झालेलं दिसून येईल. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा खातेदाराचे नाव दिसेल. त्याच्या खाली तुम्हाला खात्यात ग्राहक जोडा अशा प्रकारचा एक ऑप्शन दिसेल. म्हणजे जेथून तुम्ही कुठल्याही नवीन या ठिकाणी LT निवडून तुमचा ग्राहक क्रमांक टाकून त्याचं बिलिंग युनिट टाकून तुम्ही इथून कोणाचेही बिल तुमच्या मोबाईलमध्ये पाहू शकता. परंतु तुम्हाला एक इथे त्या ग्राहकाच्या मोबाईलवर तुमचा एक OTP जाईल. तो OTP टाकल्यानंतरच तुम्हाला दुसऱ्याही ग्राहकाचे बिल दिसणार आहे. तर तुम्हाला तुमचे बिल मोबाईलमध्ये डाउनलोड कसे करायचे, तर त्यासाठी तुम्हाला वीज देयक पहा याच्यावरती क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर तुमचं लाईट बिल हे येऊन जाईल. तर हे तुम्हाला मोबाईलमध्ये PDF मध्ये कसे सेव्ह करायचे, तर सेव्ह करण्यासाठी तुम्हाला वरतीच मुद्रण योग्य आवृत्ती पहा असा एक पर्याय दिसेल. तर त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे. तर मित्रांनो त्याच्यावरती क्लिक केल्याबरोबर तुम्हाला आता इथे उजव्या कोपऱ्यामध्ये प्रिंट अँड डाउनलोड अशा प्रकारे ऑप्शन 2 येतील. तर त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्याबरोबरच तुम्हाला प्रिंटचं या ठिकाणी ऑप्शन संपूर्ण दिसणार आहे. तर यातून तुम्हाला मित्रांनो वरती 3 डॉट दिसतील, त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केल्याबरोबर तुम्हाला सेव्ह ॲज PDF अशा प्रकारचं एक ऑप्शन येईल. तर तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर याच्यावरती क्लिक केल्याबरोबरच तुम्हाला तुमचं महावितरण LTE बिल म्हणजे तुमचं PDF तुम्ही लाईट बिल तुमचं अशा प्रकारे सेव्ह करून घ्यायचं आहे. तर सेव्हड सक्सेसफुली अशा प्रकारे आलेलं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आता तुमचं लाईट बिल तुमच्या मोबाईलमध्ये PDF सेव्ह करू शकता. आता तुम्हाला कोणाचेही लॉग इन केल्याशिवाय तुम्हाला लाईट बिल हे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होणार नाही. तर अशा प्रकारे संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि तुमचं लाईट बिल हे डाउनलोड करा. जर डाउनलोड होत नसेल, काही तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. तर मित्रांनो अशाच माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवनवीनचे व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलपर्यंत येत राहतील. तर धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.